नमस्कार, आरजे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत काठियावाडी स्टाईल लसणिया बटेटा रेसिपी। बटेटा नाही तर आपल्या महाराष्ट्रात आल्यावरती आपण त्याला बटाटा असंच म्हणणार, पण आपण आज रेसिपीला म्हणूनच नाव देतो आहे काठियावाडी लसणिया बटाटा रेसिपी। तर या रेसिपीसाठी आपल्याला जास्त साहित्य लागत नाही, बटाटा आणि काही मिनिमम मसाले लागतात। ही रेसिपी काठियावाडीमध्ये दर पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये घरोघरी केली जाते। तर धाब्यावरती तर खूपच छान ही रेसिपी भेटते, एकदम मस्त अशी नाही का शेंगदाण्याच्या तेलामध्ये ही रेसिपी तयार केली जाते। खूप चविष्ट आणि तिखट तिखट तोंडाला चव आणणारी ही रेसिपी आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। काठियावाडी लसणिया बटाटा रेसिपीसाठी बटाटे घ्यायचे, कांदा एक बारीक चिरलेला, टमॅटो एक बारीक चिरलेलं, लसूण 20 ते 30 पाकळ्या, लाल तिखट घ्यायचं आहे, बेडगी मिरची, धने पावडर, काळं मीठ, जिरे पावडर, हळद, हिंग, मीठ आणि कोथिंबीर। एवढं साहित्य आपल्याला काठियावाडी लसणिया बटाटासाठी लागणार आहे। काठियावाडी लसणिया बटाटा करण्यासाठी नाही का आपल्याला हे बेबी बटाटे लागणार आहेत। तर नाही का तुम्ही स्किप नाही करायची रेसिपी। जर तुम्हाला बाजारात हे बटाटे मिळाले नाही तर हे तुम्हाला रेसिपी स्किप न करता तुम्ही मोठे बटाटे घ्यायचे आणि मोठ्या बटाट्यांचे छोटे छोटे तुकडे करून वापरायचे। पण रेसिपी तुम्हाला करायचीच आहे, एकदम छान मस्त आणि पावसाळ्यामध्ये चमचमीत अशी ही रेसिपी आहे। तर मला हे छोटेसे बटाटे सापडले होते बाजारात, त्यामुळे मी हे घेऊन आलेले आहेत रेसिपीसाठी। तुम्ही मोठे बटाटे सुद्धा नाही का यामध्ये वापरू शकता। आता आपल्याला काय करायचंय तर ह्यातले जे चांगले चांगले बटाटे आहेत ना ते मी निवडणारे आणि स्वच्छ असे धुवून त्याला उकडून घेणारे आणि मग त्याची सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला। आपण करत आहोत लसणिया बटाटा। लसणिया हे नावातच आहे, त्यामुळे आपल्याला भरपूर सारा लसूण घ्यायचा आहे। इथे मी घेतलेला आहे जवळजवळ 20 ते 30 पाकळ्या लसूण। आता आपल्या भाजीच्या प्रमाणानुसार हा लसूण घ्यायचा आहे आणि त्याला कुटून बारीक करायचा आहे। इथे मी लसूण आहे ना 1 चमचा भर झालाय बघा, असा मोठा 1 चमचा लसूण झालेला आहे, तो कुटून घेतलेला आहे। एकदम फाईन असा नाही का झाला नाही ना आपल्या खलबत्त्यामध्ये तरी सुद्धा चालेल, आपल्याला फाईन नकोच आहे, थोडंसं दरदरीत असेल लसूण तरी सुद्धा चालेल। तुम्हाला जर असं वाटलं की नाही का आपल्याला मिक्सरमध्ये करायचं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता, पण खलबत्त्यामध्ये वाटलेल्या गोष्टींची चवी वेगळीच लागते, त्यामुळे मी ह्याला खलबत्त्यामध्ये कुटलेला आहे। नेक्स्ट आता तुम्हाला मी काठियावाडी मसाला दाखवणार आहे कसं करायचंय ते। सगळ्यात सोपं आता मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचंय ते। तर नाही का हे मी जे चमचे ना घेऊन आलेले आहेत बघा, हा 1 टेबलस्पून आहे, त्याच्यानंतर हा जो आहे तो हाफ टेबलस्पून आहे, हा 1 टीस्पून आहे। ह्या चमच्यांमुळे नाही का प्रमाण पटकन कळतं आणि प्रमाण आहे ना बरोबर ॲक्युरेट निघतं आणि त्यानंतर डिशसुद्धा नाही का आपली ॲक्युरेट अशी नाही का छान हॉटेल स्टाईल होईल। त्यामुळे नाही का असे जर तुम्हाला बाजारात कुठे हे चमचे मिळाले तर घेऊन या नक्कीच, प्लास्टिकचे असले तरी सुद्धा चालतील, हे तुम्ही प्रमाणासाठी वापरू शकता। जो लसूण वाटून घेतला होता तो घेतलेला आहे। यामध्ये घालायची आहे आपल्याला थोडीशी हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, ही तिखटवाली लाल मिरची पावडर आहे। त्यानंतर 2 चमचे आपल्याला नाही का लालवाली बेडगी मिरची पावडर वापरायची आहे भाजीला कलर येण्यासाठी। 1 मोठा चमचा आपल्याला धने पावडर घालायची आहे, जिरा पावडर घालायची आहे अर्धा चमचा। यामध्ये हलकसं पाणी घालून मसाला तयार करून घ्यायचा। बघा मस्त ही नाही का काठियावाडी लसूणची चटणी आता तयार झालेली आहे। तुम्ही ही चटणी नाही का चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता। मस्त मीठ घालून आहे ना तेलावरती परतून ही छान काठियावाडी चटणी अशी तयार होते। बटाटे उकडून झालेले आहेत, त्याला आता मॅरिनेट करून घ्यायचे। मॅरिनेट करण्यासाठी थोडीशी हळद घालायची याच्यावरती, चमचा आपल्याला याच्यावरती जी लाल तिखटवाली नाही तर ही कलरवाली जी बेडगी मिरची पावडर असते ना ती घालायची आहे। त्यानंतर थोडंसं आपल्याला ह्याच्यावरती सैंधव मीठ, काळं मीठ जे असतं ना ते घालायचं।
या सगळ्याला आपल्याला नाही का छान नाही का मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आणि हे जे उकडलेले बटाटे आहेत ना ते मॅरिनेट एक 2 ते 3 मिनिटं केले ना आणि तळून जरी खाल्ले ना नुसते तरी सुद्धा खूप छान लागतात. याला थोडंसं एक 2 ते 3 मिनिटं आपण साईडला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. इथे मी घेतलेला आहे 7 ते 8 चमचे शेंगदाणा तेल. कारण नाही का ट्रेडिशनली ही जी रेसिपी आहे काठियावाडमध्ये जेव्हा केली जाते धाब्यावर असू किंवा घरी असू त्यामध्ये शेंगदाणा तेलाचा वापर हा केला जातो सगळ्यात जास्त. व्हेजिटेबल ऑइल हे ऑप्शनल वापरलं जातं. जर आपल्याकडे आता शेंगदाणा तेल नसेलच तर तुम्ही यामध्ये व्हेजिटेबल ऑइलचा सुद्धा वापर करू शकता. पण रेसिपी आपल्याला स्किप नाही करायची. खूप छान आणि एकदम स्पायसी तिखट तिखट अशी ही रेसिपी आहे जी आपल्या तोंडाला नाही का एकदम अशी चुटकन चव देऊन जाणार आहे. तर रेसिपी आपण करूयात. सगळ्यात आधी आपल्याला मीडियम फ्लेमवरती नाही का आपल्याला हे जे बटाटे आहेत ना एकदम छान असे खरपूस तळून घ्यायचे. बटाट्याचं बघा असं टेक्स्चर आलं की आपल्याला हे बटाटे काढून घ्यायचेत. गॅस बंद नाही करायचा आहे. बारीक गॅस करून हे बटाटे पटापटा काढून घ्यायचेत. आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच तेलामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे. एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता मोठ्या गॅसवरती आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात आधी नाही का आपण तयार केलेली ही काठियावाडी चटणी जी आहे ना ती यामध्ये घालून घ्यायची. धाब्यावरती नाही का एकदम छान अशा भाज्या मोठ्या फ्लेमवरती केल्या जातात. त्यामुळे भाज्यांना नाही कसं छान स्मोकी फ्लेवर येतो ना तो आपल्याला करायचा आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी नाही का हे असं छान मोठ्या फ्लेमवरती परतून घ्यायचं. आणि हा मसाला परतला की मग आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक बारीक चिरलेलं टोमॅटो. आणि टोमॅटो गळेपर्यंत नाही का आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं आणि एक 2 ते 3 मिनिटं याला असंच सोडून द्यायचं. त्यामध्ये जे आपण बटाटे मस्त क्रिस्पी क्रिस्पी असे नाही का तळून घेतलेले होते ते घालायचे. याला मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशी नाही का कोरडी भाजी पण खाऊ शकता. खूप छान लागते. आणि जर तुम्हाला माझ्यासारखी अशी लपतपीत भाजी हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला यामध्ये गरम पाणी घालावं लागेल. कसं नाही का मी यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे लपतपीत भाजीसाठी. थोडीशी भाजी टेस्ट करायची आणि आपल्याला मीठ ॲडजस्ट करायचं आहे. वाव सुंदर असा कलर आलेला आहे. लाल कलर खूप छान आलेला आहे. छान लसणिया बटाटा आपला नाही का आता तयार झालेला आहे काठियावाडी स्टाईलमध्ये. वरतून अशी मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची. मला लाल कलरवरती हिरवा कलर घातला ना अशी कोथिंबीर घातली ना फार आवडते. आपली काठियावाडी स्टाईलमध्ये नाही का हा लसणिया बटाटा तयार झालेला आहे. अगदी छान आणि मस्त आहे. तुम्ही जिरा राईस बरोबर याला खाल्ला ना एकदम तोंडाला चव आणून देईल. तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा. धन्यवाद.